छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तो महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आज तुमच्या समोर सादर करतोय 350 वर्षापूर्वी घडलेल्या इतिहासातून आणि ती बडी बेगम त्या भरलेल्या दरबारात बोलली बोललायका शिवाजी को सगळ्या सरदारांच्या मनाखाली गेल्या कारण शिवाजी महाराजांना पकडण्याकरता त्या आदिलशहाच्या दरबारामध्ये एकही सरदार त्या लायकीचा नव्हता आणि अफजल खानाला धरून काय झालं त्या अफजल खानाला आपल्या 64 बायका मारल्या कारण अफजल खानाला माहित होतं अरे मी ज्याला मारायला चाललोय ना तो मला या महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही साधा सुद्धा नाही अरे विचार करा त्या औरंगजेबाच्या 6 पिढ्या गेल्या हुमायून गेला बाबर गेला शहाजहान गेला अशी कितीतरी गेली त्या औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडलं साधं नाही अरे त्याच्या पाया पडायला कुणी जात नाही मग विचार करा ज्याला सख्खा भाऊ मारला ज्याला बापाला कैदीमध्ये ठेवलं तो कोण हिंदुस्थानचा शहेनशाह मंडळी विचार करा महाराष्ट्रात नाही जगात छत्रपती एकच झाला छत्रपती शिवाजी महाराज होय आणि आजही नाव घेतल्यानंतर माणसाच्या अंगावर ते काटा उभा राहतो आणि ती होती बनवली होती ती भल्या पाणी बसल्यावर लक्षात ठेवा म्हणून आज या राजाकडे जर पाहिलं मंडळी जी मनामध्ये प्रेरणा निर्माण होते ती अशी तशी नाही हीच प्रेरणा तुमच्या समोर आमचे कलाकार सादर करतात त्या पोवाड्याच्या रूपानं येत आहेत आमचे नवरचे हे पाहुणे शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भोल्या फुटला घाम याला कोण घालील येसन दरबारी कुस्ती म्हणजे अली आदिलशहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याला विडा उचलला नवतेचं अफजल खाने या नवतेचं अफजल खाने चिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठा गुरमीत शिवबाचं काय खरं नाही इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir. But the lion of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ काय म्हणाले रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे
शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पडून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच पडत नाही. वाघिणीचा त्यो छावा गनिमान कसा ठेचावा डोक्यात नेहमी यावा भेटीचा धाडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासे नाही जाणीव शेतीची आणि करे काही कल्पना युक्तीची. जीवा महाल आल्या. या जीवा काय म्हणतोय खान? महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा शामियान्या खान डौलत सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती मला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा. पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. जरा गहिरी जिरावी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या, खान अभिमान मान्या. कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला, खर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान येडबडला. इतक्यात महाराजानं पोटामांडी पिचला. राष्ट्रगीत केले त्यामध्ये तयार सावधान सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंद. हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधित रंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक
नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की घेता व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की सर्वप्रथम आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी वंदन करायचंय. दीप प्रज्वलन आणि भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी अभिवादन करायचंय. सह्याद्री प्रस्थान हिंदुस्थानच्या वतीने आपल्या सर्वांना सूचना देतो. गेल्या अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे. अनेक बैठका आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. त्यामुळे कृपा करून कोणीही या नियोजनबद्ध कार्यक्रमामध्ये अडथळण्याचा ठिकाणी प्रयत्न करू नये. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून 2 ते 3 लोकांनी मध्येच येऊन कार्यक्रमाला या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ठरलेल्या नियोजनाशिवाय जर कोणी त्या ठिकाणी चुकीचं मध्येच काही करत असेल तर त्याला सभागृहाच्या बाहेर या ठिकाणी काढण्यात येईल. कारण गेल्या अनेक वर्षापासून सह्याद्री बसण्याचे सोहळे होत असताना अगदी कार्यक्रमाच्या पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक सेकंदाचा प्रत्येक क्षण हा नियोजनबद्ध कार्यक्रम त्या ठिकाणी ठरलेला असतो. आपण आपलं काहीतरी कला दाखवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करू नये. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी खास करून आशीर्वाद देण्यासाठी आलेले आदरणीय ज्यांना नुकताच भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला ते पद्मश्री गिरीश प्रभुणे सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. यासाठी मी भूषण निकम, शुभम पाटील, राहुल भोसले, अक्षय फंड आणि ओमकार निपणे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. त्यानंतर दुसरा सन्मान या ठिकाणी प्रशांतजी शितोळे सरांचा या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी मी राहुल खुटवड, प्रसाद किंद्रे, सारक भांडे, किरण रेणुसे, अजय महाले, करण पानसरे आणि आशिष पताळे पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला अगोदरच येऊन या ठिकाणी थांबायचे. सर्वप्रथम आपण पद्मश्री गुरुवर्य गिरीश प्रभुणे सर यांचा या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. हिला मी या ठिकाणी शिवकारक देण्यासाठी व्यासपीठावर निमंत्रित करतो आणि त्यानंतर गणपती
प्रजेच्या कल्याणासाठी विराजमान हो आणि हीच राजमुद्रा सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी अंगीकारून अखंडपणे व अविरतपणे आपले कार्य चालू ठेवावे हीच आपण सर्वजण शिवरायांच्या चरणी प्रार्थना करू. स्वराज्याचे अधिष्ठान असलेले गडकोटांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्यावी यासाठी 2009 साली माननीय गुरुवर्य हुकुम सर यांनी दुर्ग संवर्धनाची ठिणगी पेटवून आज सह्याद्री प्रतिष्ठानचा महायज्ञ केला. गडकोटांचे रक्षण, संरक्षण, जतन, संवर्धन हा हेतू त्यामागे होता. बघता बघता कार्य प्रचंड विस्तारले. 16,000 दुर्गसेवक तयार झाले. आपल्या सर्वांना प्रश्न पडत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्य घडविणारे मावळे नेमके असतील तरी कसे, तर ते नक्कीच सह्याद्रीच्या दुर्गसेवकांसारखे म्हणजे सह्याद्रीच्या मावळ्यांसारखे. गडकोटांचे अधिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठान. आज प्रत्येक दुर्गसेवक वरील घोषणा मोठ्या आनंदाने देतो, पण खरंच इतकं सोपं होतं का ही घोषणा सत्यात उतरवणं? यासाठी एका तपापेक्षाही जास्त काळ मेहनत परिश्रम करावे लागले, तेव्हा हे शक्य झाले. महाराष्ट्रात देशात अनेक प्रतिष्ठाने काम करतात, पण वर्षाचे 12 महिने आणि दिवसाचे 24 तास काम करणारी एकच प्रतिष्ठान ती म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान. सह्याद्री आणि श्रमिक सर जणू समीकरणच झालेले आहेत. तसेच सह्याद्रीची भगवी पताका आसमंतात फडकते, पण तिचा पाया रचण्याचं काम केलंय ते म्हणजे फक्त आणि फक्त श्रमिक सरांनीच. प्रथमतः किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड अशी शिवजन्मभूमी ते शिवतीर्थ असा जगातील पहिला मानाचा पालखी सोहळा सुरू करून वाटेत येणाऱ्या गावांमध्ये शिवराय आणि गडकोट यांबद्दल जनजागृती केली. दिनांक 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी असा हा अविरत प्रवास चालू आहे. यानंतर श्रमिक सरांनी शिवरायांचा गुण अंगीकारून तळागाळातील शिवप्रेमी गोळा करून दुर्गदर्शन मोहिमा सुरू केल्या आणि तसेच त्यांनी स्वतःच्या मनातली किल्ल्यांच्या दुरावस्थेबद्दलची खदखद मांडली आणि 2010 साली दुर्ग अस्मिता आंदोलन सुरू करून महाराष्ट्र सरकारला खाजगी संस्थांना किल्ल्यांवर दुर्ग संवर्धनासाठी परवानगी मिळावी म्हणून GR काढण्यास भाग पाडले. लक्षात असू द्या, आज खाजगी संस्थांना किल्ल्यांवर काम करता येतंय ते म्हणजे फक्त आणि फक्त श्रमिक सरांमुळेच. सह्याद्री प्रतिष्ठान गेली 14 वर्ष गड किल्ल्यांवर काम करत आहे. तसेच 2100च्या वर दुर्ग संवर्धन मोहिमा, 20 किल्ल्यांच्या वर लाकडी प्रवेशद्वार आणि 45च्या वर तोफांना तोफगडी बसवण्याचे कार्य सुद्धा सह्याद्री प्रतिष्ठानने केलेले आहे. एवढंच नाही तर 350 वर्षानंतर चुन्याचा घाणा चालू करून ज्या पद्धतीने चुने भरून तटबंदी बसवल्या जायच्या त्या पद्धतीने बसवून सुद्धा दाखवले. आमचे गुरुवर्य हुकुम सर कायम म्हणतात, आम्हाला परवानगी द्या, राजगड जशाच्या तसा उभा करून दाखवतो. सरांसारखे गुरु आम्हा पामरांना लाभले यापेक्षा आमचे भाग्य ते काय. असे गुरु आम्हाला मिळाले नसते तर कदाचित आमचे दुर्गसेवक असेच भटकत राहिले असते. रविवारी कोणी पिक्चरला तर कोणी बागेत, पण आता रविवार आला की बॅग तयार होते आणि अंगावर शर्ट चढला जातो ज्याच्या पाठीवर लिहिलेले असते सह्याद्रीचे दुर्गसेवक.
पहिली प्रार्थना. बोला गडकोटांच्या अधिष्ठान, गडकोटांच्या अधिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराज की, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. मी करायची गरज नव्हती हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आपण या ठिकाणी. कारण एका पिढीतनं हा वारसा दुसऱ्या पिढीमध्ये परावर्तित व्हावा यासाठी खऱ्या अर्थानं सह्याद्री प्रसाद गांडे गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहे. मग येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही अगदी निर्धास्त असू किंवा अगदी शेवटचा घटका मोजताना सुद्धा आमच्या मनामध्ये जेव्हा विचार येईल की जो बसा आपण या ठिकाणी चालू करून गेलो होतो त्याचा पुढे काय हा प्रश्न अनेकांना त्या ठिकाणी पडतो. पण त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आमच्या हयातीमध्ये त्या ठिकाणी मिळालेलं आहे. कारण आमचा हा विचार, आमचा हा बसा, आमचं ही धुरा समर्थपणे देवांशी आणि स्वरापुढे घेऊन जाईल. आणि तेही त्यातल्या त्यात महिला आहेत ह्याचा खरं मला वाटतं मोठा अभिमान त्या ठिकाणी आहे. यानंतर अधिक वेळ न घेता आजच्या या कार्यक्रमाचं 14वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत असताना फक्त थोडस 2 मिनिट पाठीमागे जातो. जेव्हा शाहिराचा पोवाडा या ठिकाणी चालू होता, अफजल खानाचा पोवाडा त्या ठिकाणी चालू होता. आणि अफजल खानाचा पोवाडा चालू असताना आपण जर पाहिलं असाल की सह्याद्री प्रतिष्ठानचा जो लोगो आहे तो लोगो जवळपास आपण 14 वर्षापूर्वी त्या ठिकाणी तयार केला होता. आणि तो लोगो तयार करत असताना त्यावेळेस मला हेही माहिती नव्हतं की ज्या उंजळीमध्ये आपण जे चित्र धरलेलं आहे ते कदाचित भविष्यामध्ये तेच काम आपल्या हातात त्या ठिकाणी होईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की सह्याद्री प्रसादच्या लोगो मध्ये आपले असे 2 हात आहेत आणि त्या 2 हातामध्ये आपण त्या गडकिल्ल्याचं संवर्धन करतोय, आपण त्याचं जतन करतोय, आपण रक्षण करतोय असा त्याचा दाखवण्याचा तो भाग होता. परंतु ते करत असताना कदाचित ईश्वरानंच तो विचार माझ्या मनामध्ये दिला असेल की त्या 2 हाताच्या मध्ये प्रतापगडची ती माची त्या ठिकाणी दिलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की जसं म्हटल्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून आपण सांगत आहे की राजगडाचा तो एक दिवस येईल की उभा महाराष्ट्र त्या ठिकाणी राजगडाचं सौंदर्य, त्या राजगडाच्या प्रवेशद्वाराचा सोहळा त्या ठिकाणी पाहिल. आणि जसं महाराष्ट्राला अभिप्रेत होतं तशाच प्रकारचा राजगडाचा नेत्रदीपक सोहळा उभ्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणी केला नाही असा आपण सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी त्या ठिकाणी साजरा केला. आणि त्याची चिरंतन आठवण गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या भूमीतील शिवभक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवतील इतका विश्वास त्या ठिकाणी आहे. मोरारबाजी देशपांडे यांच्या समाधीचं स्मारकाचं जीर्णोद्धार काम करत असताना आयुष्यातलं सह्याद्री प्रसादचं हे पहिलं स्मारक होतं. आणि हे पहिलं स्मारक करत असताना ईश्वरानं पुन्हा एकदा आपल्या पदरामध्ये एक आशीर्वाद दिला आणि समाधीचं उत्खनन त्या ठिकाणी करत असताना 350 वर्षापूर्वीचा तो स्तंभ, तो अस्थि कलश, त्याच्यामध्ये अस्थि पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये होत्या असा अस्थि कलश सह्याद्री प्रसादच्या पदरामध्ये त्या ठिकाणी पडला. आणि मागच्या 22 मे रोजी हजारो दुर्गसेवकांनी, हजारो शिवभक्तांनी त्या मोरारबाजी देशपांडे यांच्या अस्थि कलशाचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं. अनेक स्मारक आहेत, अनेक समाधी स्थळाचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी झालाय. पण देशामध्ये मला वाटतं तानाजी मालुसरेच्या नंतर मोरारबाजी देशपांडेचं हे देशातलं नव्हे जगातलं पहिलं स्मारक असेल की त्याला जिवंत स्मारक म्हणून त्या ठिकाणी त्याची नोंद झाली असेल. जेव्हा जेव्हा त्या मोरारबाजी देशपांडेच्या समाधी समोर जाऊ, जेव्हा जेव्हा मोरारबाजी देशपांडेच्या समाधी समोर नतमस्तक होऊ, त्या जिवंत समाधीतनं, त्या जिवंत स्मारकातनं या देशासाठी, या स्वराज्यासाठी पुन्हा एकदा आत्मबलिदान देण्याची प्रेरणा त्या निश्चितपणे त्या स्मारकात आपल्याला त्या ठिकाणी मिळते. या ठिकाणी हरिभक्त परायण चैतन्य महाराज वाडेकर या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर या ठिकाणी आगमन करायचंय. हे अशा प्रकारचं काम गेल्या सह्याद्री प्रसाद गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आहे. तुम्ही जर पाहिलं असाल तर इथं सुद्धा आपण नेले प्रतापगडचं पर्व लवकरच. स्वातंत्र्योत्तर काळानंतर या देशामध्ये ब्रिटिशानंतर पहिले लोखंडी तोफगाडे कोण उभे केले तर सह्याद्री प्रसादच्या माध्यमातून त्या ठिकाणी तोफगाडे उभे केले गेले. आज मागच्या 2 वर्षापूर्वीची आठवण करून देतो. तोच हा प्रतापगड किल्ला जेव्हा इयत्ता 4थी मध्ये अफजल खानाचा वध म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतो आणि तो साहस, ते शौर्य, शिवाजी महाराजांचं ते तेज आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतो. आणि स्वराज्याचा खरा शत्रू कोण तर तो अफजल खानासारखा असतो. हे सुद्धा आपल्याला ज्या इतिहासाच्या 4थीच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तो प्रतापगडचा इतिहास, ते प्रतापगडचा बुरुज जो आज गेल्या 350 वर्षापासून तो अफजल खानाचा कोत्रा फाडलेला इतिहास सांगण्यासाठी त्या ठिकाणी उभा आहे. तो बुरुज मागच्या 2 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी ज्या दगडावर उभा आहे त्या तटबंदीचा पाया त्या ठिकाणी ढासळला होता. जेव्हा या महाराष्ट्रातले अनेक शिवभक्त, या महाराष्ट्रातले अनेक इतिहासकार
आपला जीव मुठीत घेऊन जेव्हा घरामध्ये बसले होते तेव्हा सह्याद्री बसांचे दुर्गसेवक एकमेव असे होते की ज्यांनी आपल्या घराचे दरवाजे त्या ठिकाणी उघडले, आपल्या नगराच्या सीमा ओलांडल्या, तालुक्याच्या सीमा ओलांडल्या, जिल्ह्याच्या सीमा ओलांडल्या आणि प्रतापगडाच्या तटबंदीच्या पायापाशी जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक घेतले आणि एक प्रण केला की जोपर्यंत हा तटबंदीचा पाया उभा राहत नाही तोपर्यंत शांत झोपणार नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षाच्या 1 मेला तो प्रतापगडचा पायाचा जो पूर्ण ढासाळा होता तो आपण जसा तसा त्या ठिकाणी उभा केला, पाया उभा केला. पण पाया उभा करत असताना गेल्या अनेक वर्षापासून प्रतापगडचा आजही व्हिडिओ तुम्ही युट्यूबला सर्च करा, प्रतापगडची माची टाका, तो बुरुज टाका, तुमच्या लक्षात येईल की 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी निर्मित केलेला हा प्रतापगड किल्ला ज्याच्या साह्यानं तो अफजल खान सारखा नीच मानून त्या ठिकाणी फाडला. ती दुहेरी असणारी तटबंदी ज्याची बाहेरची बाजू आहे ती ढासळलेली आहे. पण गेल्या अनेक वर्षामधनं त्या ठिकाणी कोणी ती बुरुज किंवा ती चिलखती तटबंदी आहे ते दुरुस्त करण्यासाठी कोणी उभं राहिलं नाही. सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांना त्या ठिकाणी ते लक्षात आलं आणि त्या चिलखती बुरुजाचं काम गेल्या 2-3 महिन्यापासून त्या ठिकाणी चालू आहे आणि येत्या 1 महिन्यामध्ये तो चिलखती बुरुज जसा तसा त्या ठिकाणी उभा करण्याचं काम केलंय. काय इतकं महत्व आहे, काय महत्व आहे त्या प्रतापगडाच्या त्या बुरुजाचं? अरे प्रतापगडचा हा तोच बुरुज आहे ज्या बुरुजाने प्रत्येक गोष्ट अत्यंत जवळ पाहिले. जो इतिहास शाहिरानं आपल्या पोळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवला तो इतिहास प्रत्यक्ष डोळ्यांनी, प्रत्यक्ष रक्ताच्या कणाकणांनी रोमांच होऊन त्या बुरुजाने त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तो जावळीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तो बुरुज आपली नजर टाकतो, त्याच्या लक्षात येतं की हजारो असे गनिम या प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या ठिकाणी येत आहेत. सांगावा येतो गडावर की अफजल खानने शिवाजी महाराज त्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावलेला आहे. शिवाजी महाराज त्या प्रतापगडाच्या दरवाज्यातनं पाय उतार होत आहेत. त्या बुरुजाची नजर जावळीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये त्या ठिकाणी विसावते. तो पाहतोय की हजारोच्या वर आज गनिम या ठिकाणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मोजके मावळे घेऊन त्या ठिकाणी जात आहेत. तो क्षण अनुभवतोय, तो विचार करतोय की आऊसाहेबांना काय वाटेल, या स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्यांना काय वाटेल, ज्याने ज्याने आपलं या स्वराज्यासाठी बलिदान दिलंय त्या बलिदान दिलेल्या त्या व्यक्तिमत्वाला काय वाटेल. तो बुरुज हा सगळं अनुभवतोय. त्या बुरुजाच्या बरोबर खालोखाल त्याच्या सौराष्ट्रातला शिवाजी महाराज त्या अफजल खानला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत. त्या शामियानामध्ये शिवाजी महाराज जेव्हा प्रवेश करतायत तो बुरुज अगदी शहरात त्या ठिकाणी मोठ्या डोळ्यानं मोठे डोळे करून वटारून पाहतोय की माझा राजा त्या शामियानामध्ये गेलाय. पुढे काय होतं त्या बुरुजाला सुद्धा माहित नाही. काही काळ त्या ठिकाणी उलटतो, मनामध्ये वाईट विचार त्या ठिकाणी येत असतात आणि तेवढ्यामध्येच आवाज येतो दिन 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 आणि पाहतोय तो बुरुज त्या शामियानाच्या दरवाज्यातनं एक हिरवा पडदा बाहेर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर अफजल खान त्या ठिकाणी आपला कोथळा घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडतोय. हे बुरुज त्या ठिकाणी पाहतोय. अफजल खान आपला कोथळा घेऊन पुढे जातोय न जातोय तोच. त्याच्या पाठीमागे संभाजी गावजी कोढाळकर जात आहेत. त्याच्या भोयाचे पाय त्या ठिकाणी तोडतायत. अफजल खानाचं मुंडकं धडावेगळं त्या ठिकाणी होत आहे आणि असं बघता बघता तो बुरुज पुन्हा पाहतोय की माझा राजा कुठं आहे, माझा राजा मला अजून दिसत नाहीये. तितक्याच शिवाजी महाराज त्या शामियानातनं बाहेर येताना त्या ठिकाणी दिसत आहेत. काय वाटलं असेल त्या बुरुजाला आणि शिवाजी महाराज त्या शामियानातनं पुन्हा एकदा त्या प्रतापगडाच्या दरवाजाशी येत आहेत. येत असताना शिवाजी महाराज त्या बुरुजावर असताना त्या ध्वजस्तंभाकडे पाहतायत. त्या ध्वजस्तंभावर परमपवित्र भगवा ध्वज त्या ठिकाणी आसमानामध्ये फडकतोय आणि शिवाजी महाराज सुद्धा त्या ठिकाणी शहरून जात आहेत. आणि त्याच कवेतनं जसं आपली आई आपल्या लेकराला त्या ठिकाणी प्रेमानं कवेत घेते किंवा सुरक्षेच्या काळजीपोटी कवेत घेते तसा तो बुरुज छत्रपती शिवाजी महाराजाला आपल्या कवेमध्ये घेतोय आणि पुन्हा एकदा प्रतापगडाच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेश होतो. हा इतिहास आहे त्या प्रतापगडाच्या बुरुजाचा. तो बुरुज गेल्या अनेक वर्षापासून ढासळत आहे. तो इतिहास येणाऱ्या पिढीपासून थांबला नाही पाहिजे. म्हणून सह्याद्री प्रसादने गेल्या 14 वर्षापासून जो प्रण केलेला आहे त्याचं कुठेतरी आपण सार्थ केलं पाहिजे. म्हणून ते प्रतापगडचा बुरुज येत्या काळामध्ये त्या ठिकाणी उभं होणार आहे. अशा एक नव्हे अनेक गोष्टी आहेत. पण त्या पुढच्या माझ्या सूत्रसंचाराच्या वेळेस त्या येतील. मी आपल्या सर्वांचा अधिक वेळ घेतला त्याचं क्षमस्व. आजच्या कार्यक्रमासाठी जो खास कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे, पहिला सह्याद्री प्रतिष्ठानचा जो पुरस्कार सोहळा त्या ठिकाणी आपण केला होता तो यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे त्या ठिकाणी झाला होता. आणि पहिल्याच कार्यक्रमाला
उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी आले होते. त्यांच्या हस्ते आपण पुरस्काराचं वितरण केलं होतं. आणि आज जवळपास ती परंपरा कायम ठेवत आपण आज 14वा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. पहिल्याच कार्यक्रमाच्या वेळेस, पहिल्याच पुरस्कार सोहळ्याच्या वेळेस पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे असतील, निनाजी बेडेकर असतील, पांडुरंग बलकवडे असतील, भानुडे पाटील असतील, मृणाल कुलकर्णी असतील, आनंद पाळंदे असतील, प्रके घाणेकर असतील, अशा मान्यवरांचा आपण त्या ठिकाणी सन्मान केला होता. आणि सह्याद्री दिवसाचा हा पहिलाच पुरस्कार. नंतरच्या काळामध्ये त्या लोकांना पद्मविभूषण आणि पद्मश्री अशा अनेक पुरस्कार त्या ठिकाणी नावाजलं गेलं. तर तीच परंपरा आज आपण या ठिकाणी कायम ठेवत आहोत. या महाराष्ट्राच्या मातीसाठी, या भूमीसाठी, या देशासाठी, राष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या कलेतनं, आपल्या कर्तृत्वातनं ज्यांनी ज्यांनी आपल्या संविधा अर्पण केले आहेत, अशा संविधा अर्पण केलेल्या आहेत, अशा संविधा अर्पण करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्याला सह्याद्री विशेष सन्मान आपण त्या ठिकाणी म्हणतो. सर्वप्रथम मी महेश रांजणे यांना विनंती करतो की आपण सह्याद्री प्रतिष्ठानचा सह्याद्री विशेष सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. मी गुरुवर्य पद्मश्री गिरीश प्रभुणे काका यांना विनंती करतो की आपण महेश रांजणे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. शिवपुत्र संभाजी मालिका, आताचा प्रचंड गाजलेला चित्रपट सरसेनापती हंबीरराव, फतेह शिकस्त, जानता राजा, अशा अनेक नाटकामध्ये, अशा अनेक चित्रपटामध्ये आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. यानंतरचा दुसरा सन्मान करण्यासाठी मी महेश जोशी यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. संग्रहालय तज्ञ आहेत अशा महेश जोशींचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. व्यक्ती व्यासपीठावरच या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांना आपण सर्वजण ओळखतात. फर्जत असेल, फतेह शिकस्त असेल, पावनखिंड असेल, शेर शिवराज असेल, अशा अनेक चित्रपटामध्ये शिवछत्रपतींचा विचाराचा जागर, शिवछत्रपतींचा इतिहास, ममस्पर्शी अशा आवाजामध्ये हे गाणं ज्यांनी गायलं ते अब्दुल गांधी सर, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. त्यानंतर विठ्ठल बाळाके यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. ओळख पुसण्यासाठी ज्याने अनेक वर्ष आपल्या दुर्ग संवर्धन आपल्या सोबत घेऊन ज्या किल्ल्यासाठीचे हात लाभले त्या विठ्ठल बाळाकेंचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. यानंतरचा सन्मान व्यासपीठावर उपस्थित असलेले अमित गावडे यांचा, आपला गावडे यांच्याच या ठिकाणी दसरा महोत्सवाला सुद्धा, रावणाला दहन करण्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला जातो. आपल्या प्रभागामध्ये नव्हे तर पिंपरी चिंचवड परिसर महिला सबलीकरणाचा विषय त्या ठिकाणी मांडत असताना शिवचरित्र जागर त्या ठिकाणी ताईसाहेब त्या ठिकाणी करीत आहेत. त्यासाठी आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत. यानंतर देवा वाढून गेल्या 14 वर्षापासून सह्याद्री प्रशासनाच्या प्रत्येक कार्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते देवा वाढून आपण याचा या ठिकाणी सन्मान करतो. सह्याद्री प्रशासनाच्या कोणत्याही दुर्गसेवकाची कोणतीही अडचण असो, चित्रपट येणार आहे त्या 40 चित्रपटांना निर्माता म्हणून आपल्याला प्रगत केदारकर, ज्यांची स्वतःची अशी ओळख आहे, स्वतः शस्त्र संग्रहक आहे, अनेक शस्त्रविद्या ज्यांच्या ठाई आहेत, असे प्रद्योतजी पेंढारकर ज्यांनी आज स्वतः सुद्धा अनेक विषयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शाहिरीचा कार्यक्रम त्या ठिकाणी करत असतात. शिल्पकला असेल, शाहिरी असेल, व्याख्यान असेल, अशा आपल्या बहुविध अंगीकारातनं त्या ठिकाणी ते आपल्या मातृभूमीची सन्मान ज्या ज्या महानुभावाचा या ठिकाणी झाला त्यांचं मी सह्याद्री प्रशासन आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने त्या ठिकाणी मी त्यांचं खूप खूप कौतुक या ठिकाणी करतो. आणि सर्वजण दुर्ग संवर्धनाचा अखंड हा निर्मळ हेतू
अंतकरणाशी धरून सह्याद्री प्रतिष्ठानशी संबंधित प्रत्येक क्षेत्रातील घटक, सह्याद्री प्रतिष्ठानशी संबंधित असलेला प्रत्येक वर्गातील घटक आज या ठिकाणी त्या देखण्या सोहळ्याला उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं आजचे प्रमुख पाहुणे पद्मश्री गिरीश प्रभुणे सर असतील, प्रशांत शितोळे असतील, अमित गावडे असतील, संचालक संजीवनी ब्लड बँकचे रवींद्र फडतरे असतील आणि सिने अभिनेते ज्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं एक आगळं वेगळं इतिहास आपल्यासमोर जिंकून मांडण्याचा अभिनयातून प्रयत्न करतात असे सिने अभिनेते आणि माझे मित्र अक्षय वाघमारे, ही सगळी मंडळी, त्याच्यामध्ये रणजित गायकवाड असतील, अक्षराज शिरा असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. खरं तर आता सरांनी ज्या आक्रोशानं आणि ज्या आवेशात हा सगळा कार्यक्रमाचा लेखाजोखा या ठिकाणी मांडला, तुमच्या त्या ऊर्जेपुढं खऱ्या अर्थानं आम्ही शून्य आहोत. इतकी ऊर्जादायी भाषा आणि इतकं ऊर्जादायी मनोगत या ठिकाणी आम्ही मांडलं. इथं या नाट्यगृहाच्या आतमध्ये येताना प्रत्येकजण असं विझलेल्या दिव्यासारखं असतं, पण अशी एखादी व्यक्ती जेव्हा या आविर्भावामध्ये छत्रपती शिवरायांची, त्यांच्या चरित्राची पार्श्वभूमी आमच्यासमोर मांडते, तेव्हा त्या विझलेल्या दिव्याची एक मशाल झाल्याशिवाय राहत नाही, एवढं मात्र मी नक्की सांगेन. संपूर्ण सह्याद्री प्रतिष्ठानचा परिवार आणि सगळा तरुण बांधव मला गेले काही दिवसापासून सातत्याने या कार्यक्रमाची माहिती देतोय की या कार्यक्रमाला महाराज तुम्हाला उपस्थित राहायचे. आधी मी आयोजकांची आणि सह्याद्री प्रतिष्ठानच्या सर्व तरुण बांधवांची दिलगिरी व्यक्त करेन की मला थोडासा वेळ या गावी उशीर झाला. तसं चाकण MIDCच्या माझ्या घराच्या परिसरातच रोज मी असतो, पण थोडीशी व्यावसायिक पार्श्वभूमी असल्यामुळे आज काही कामानिमित्त मला लोणावळ्याला जावं लागलं, पण जीवाच्या आकांतानं प्रवास करत इथे पोहोचलो. आनंद एका गोष्टीचा आहे की या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू असलेला हा कार्यक्रम थोडा का होईना माझ्या पदरी पडला. आज सह्याद्री प्रतिष्ठानचं जे कार्य आपण संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभरात पाहतोय, खऱ्या अर्थानं सेवाभावी संस्था आणि संघटना राज्यामध्ये भरपूर आहेत. सर, आमच्यापेक्षा कितीतरी पावसाळे तुम्ही पाहिलेले आहेत, आमच्यापेक्षा मोठा अनुभव तुमचा आहे, अभ्यास नक्कीच आहे. पण आजच्या तरुण बांधवांचं हे सगळं कार्य पाहून मी एक संत साहित्याचा अभ्यासक आणि वारकरी संप्रदायाचा पाईक या नात्यानं एकच सांगेन की छत्रपती शिवरायांचा वसा आणि वारसा कसा पुढे न्यावा हे तुम्हाला सांगणे इतपत नक्कीच मी मोठा नाही, पण एकच सांगेन, सह्याद्री प्रतिष्ठानची ही सगळी वाटचाल गेल्या 14 वर्षातली पाहता एकच लाखमोलाची गोष्ट आज माझ्या वतीनं मी तुमच्या सर्वांसमोर मांडतो की पूर्ण आजीवन मनुष्य जीवन जगत असताना पूर्ण आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायांना अभिमान वाटेल असं एकतरी काम आपल्या हातून झालं पाहिजे असा निर्धार या ठिकाणी आपण करायचा. की आज हा मानव जर जन्म आम्हाला मिळालाय तर नाही काही तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार या उक्तीप्रमाणे की छत्रपती शिवरायांना सुद्धा आमचा अभिमान वाटावा असं एखादं काम आम्हाला करता आलं पाहिजे. आज सामाजिक जर वातावरण पाहिलं तर हे फार वातावरण दूषित झालेलं आहे. जाती धर्माच्या ज्या संकल्पना बदलताना आम्ही पाहतोय आणि तरुणांची माथी भडकवण्यासाठी जो जाती धर्माचा वापर केला जातोय तो अतिशय दुर्दैवी आहे. तरुणांना ऊर्जास्रोत असणारे, मानवी जीवासाठी सगळ्यात मोठा ऊर्जास्रोत असणारे छत्रपती शिवराय, पण त्या छत्रपती शिवरायांचा कुठेतरी तरुणांची केवळ माथी भडकवण्यासाठी केला जाणारा वापर हा दुर्दैवी आहे असं माझ्या अभ्यासात मला दिसून आलं. आणि म्हणून हा जो तरुण बांधव या ठिकाणी एकसंघ झाला, या सगळ्यांना मी जाता जाता एकच सांगेन की समाजात एक विशिष्ट वर्ग असा आहे, मला विशिष्ट कोणाकडे नामनिर्देश करायचा नाही, पण काही विक्षिप्त प्रवृत्ती अशा आहेत की तरुणांना विचलित करण्याचा, डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून तरुणांनी एकच ठरवलं पाहिजे की सगळ्या क्षेत्रातील विशिष्ट त्या घटकांना बाजूला ठेवून, मतमतांतरे हेवे दावे मतभेद सगळं बाजूला ठेवून, आपले वैयक्तिक हेवे दावे बाजूला ठेवून आम्ही आमच्या छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या महाराष्ट्रासाठी काय करू शकतो हा विचार प्रत्येकानं आपल्या मनाशी ठरवायचा. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं, छत्रपती संभाजीराजांच्या नावानं घोषणा दिल्यानंतर अंतःकरणामध्ये जी उर्मी निर्माण होते, अंगावर जे शहारे येतात ते शहारे केवळ क्षणापुरते आम्हाला गरजेचे नाहीत. आज भक्ती शक्तीचा जो अखंड मिलाप आज महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतो तो अखंड तेवत राहायला पाहिजे. आणि म्हणून मी अधिक मनोगताच्या संबंधाने जास्त वेळ घेणार नाही. मला कल्पनाही नव्हती की आज मला इथे बोलण्यासाठी सांगतील म्हणून, आणि विशेष असं मला तुमचा वेळही काही घ्यायचा नाही, पण एकच माझ्या अभ्यासानं जो मुद्दा सद्य परिस्थितीमध्ये मला मांडावा असा वाटतो तो अतिशय महत्त्वाचा की सध्या तरुण पिढीनं स्वतःला
स्थिर ठेवणं फार गरजेचं आहे. तरुण पिढी विचलित होताना खऱ्या अर्थानं समाजात आता वैचारिक प्रदूषण इतकं वाढलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या तरुणांना एकच सांगेन की काही विक्षिप्त प्रवृत्ती समाजातल्या आपल्याला विनाकारण डिवचण्याचा आणि संतांच्या महापुरुषांच्या नावानं वेगवेगळं विभाजन आपलं करण्याच्या मनसुब्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर तिथून आपण स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. जुन्या काळातली एक गोष्ट माझ्या वाचनात आली होती की जो 4-5 दशकांपूर्वीचा काळ होता. जुन्या काळात जर चोरी करायची असेल तर चोर एक शक्कल लढवायचे. गावडे साहेब चोरी करण्यासाठी ती चोरी यशस्वी व्हावी असं वाटत असेल तर चोर एक शक्कल लढवायची. ती शक्कल अशी होती की गोठ्यातली म्हैस जर चोरायची असेल, एखाद्याच्या गोठ्यातली म्हैस चोरायची असेल तर एक चोर काय करायचा, त्यातला एक चोर म्हशीच्या गळ्यातली आधी घंटा काढायचा आणि ती घंटा घेऊन पूर्वेच्या दिशेनं पळत सुटायचा. म्हशीच्या गळ्यातली घंटा काढायचा आणि पूर्वेच्या दिशेनं पळत सुटायचा. दुसरा चोर ती म्हैस घेऊन पश्चिमेच्या दिशेला पळत सुटायचा. गावकऱ्यांना आवाजानं जाग आली की गावकरी म्हणायचे म्हैस चोरीला गेली आणि परिणामी घंटीचा आवाज ज्या दिशेनं येतोय त्या दिशेनं गावकरी पळत सुटायचे. आता घंटा कोणत्या दिशेने? पूर्वेच्या दिशेने. म्हैस गेली कोणत्या दिशेला? पश्चिमेच्या दिशेला. ज्याच्या हातात घंटा आहे तो घंटा निम्म्या रस्त्यात खाली ठेवतो आणि ज्याच्या हातात म्हैस आहे तो म्हैस चोरी करून त्याच्या घरीही पोहोचतो. आणि घंटेच्या आवाजाच्या बाजूने गेल्यानंतर गावकऱ्यांच्या हातात काय उरतं? आज माझ्या सगळ्या तरुण बांधवांना मला एकच सांगायचंय की समाजात एक विक्षिप्त प्रवृत्तीची काही मंडळी अशीही आहेत की तुम्हाला घंटा वाजून घंट्याच्या आवाजाने भरकटवण्याचा, तुमचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहात. पण तुम्ही आमच्या कामातून, आपल्या विचारातून त्यांना सांगायचं की हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कालही आम्ही एक संघ होतो, कालही आम्ही एकजूट होतो आणि उद्याही आम्ही एकजूटच राहणार आहोत. अधिकचा तुमचा वेळ घेणार नाही. वेळेची मर्यादा, विषयाचं भान आणि प्रसंगाचं गांभीर्य राखून पुनश्च एकदा सह्याद्री प्रतिष्ठान जे कार्य प्रतिष्ठानच्या सगळ्या त्या परिवारानं हातामध्ये घेतले ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे. खऱ्या अर्थानं एक संत साहित्याचा अभ्यासक म्हणून मी विचार मांडण्याचं काम करत असेल आणि मी मांडलेल्या विचारांवर प्रेम तुम्ही करताय आणि निश्चितच माझ्यासाठी कौतुकाचा भाग आहे. पण याच्याही पलीकडं फक्त सांगणं महत्वाचं नाही, यांच्यासारखा कृतीशील नेता समाजाला हवा आणि तो नेता सह्याद्री प्रतिष्ठान देण्याचं काम करतो. पुनश्च एकदा येणाऱ्या काळामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानकडून या असंख्य तरुण बांधवांकडून दुर्गसंवर्धनाच्या बाबतीत अशाच चांगल्या उपक्रमांच्या माध्यमातून चांगली कामं घडत राहू. छत्रपती शिवरायांचा नक्कीच कृपाशीर्वाद, जगद्गुरु तुकोबा यांची कृपा नक्कीच या सर्वांवर असेल. आणि पुनश्च एकदा सगळ्या आयोजक नियोजकांना सांगेन की आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो म्हणजे माझी उपस्थिती हे एका कार्यक्रमापुरती किंवा मागच्या काही कार्यक्रमापुरती नाही. येणाऱ्या काळामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान जे जे सामाजिक उपक्रम समाजामध्ये राबवेल त्या सगळ्या उपक्रमामध्ये छत्रपती शिवरायांचा एक धाकटा, एक छत्रपती शिवरायांचा छोटासा मावळा म्हणून चैतन्य महाराज ही व्यक्ती अजूनही तुमच्यासोबत असेल अशी ग्वाही देतो. आणि पुनश्च एकदा माझं मनोगत विराम करताना या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आपल्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी. जय शिवराय. टू व्हीलर्सची ज्या बाहेर लावलेल्या आहेत त्याच्यात एक ऑफर दिलेली 9,500 रुपये ऑफमध्ये आणि चांगल्या लोनच्या प्रोसेसमध्ये सह्याद्री प्रतिष्ठानचे जेवढे मावळे आहेत रजिस्टर्ड त्यांना ती स्कीमचा फायदा घेता येणार आहे. तर ज्यांना कोणाला बाईक घ्यायच्या आहेत त्यांनी ते नक्की घ्यावे. आणि लवकरच आपण एक इन्शुरन्स पॉलिसी पण करणार आहे. मुलांना जे आपले मावळे सगळे किल्ल्यांवरती जात असतात, येता जाताना त्यांना दुखापत होऊ शकते, काही फ्रॅक्चर झाले तर त्याच्यासाठी आपण एक स्पेशल स्कीम काढतोय. तर ती लवकरच येईल. ती आली की आपण नक्कीच त्याचं सगळ्यांना कळेल. त्याचा लाभ सगळ्यांनी घ्या. धन्यवाद. त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. डॉक्टर चंद्रशेखर गोजमगुंडे व धन्वंतरी गोजमगुंडे यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. तर त्यांचे सर्वांनी स्वागत करावे.
तुमचं नाव आहे तुमचं नाव, विश्वासाची गाथा आहे तुमचं नाव, प्रेमाची सावली आहे तुमचं नाव, असं जन्मजन्मी राहो तुमचं नाव. आनंदाची धरती होती, सुखदुःख एके जाती. कुठलाही कार्यक्रम करायचा नाही. 52वा त्यांचा वाढदिवस आहे. 50वा वाढदिवस आम्हाला खूप मोठा करायचा होता, परंतु कोरोनाच्या संकटामुळे तो वाढदिवस आपण करू शकलो नाही. म्हटलं चला 52वा वाढदिवस आपण मोठा करूयात. घर सजवलं, अनेक प्लॅनिंग केली त्या ठिकाणी. ग्रंथ तुला करायचं ठरलं, अशा बऱ्याच आमच्या मिटिंगा झाल्या. पण बापाने स्ट्रिक्टली सांगितलं की तुम्ही कार्यक्रम करायचाच नाही. मग शेवटी नाईलाजानं मी असेल श्रेष्ठ असेल, आता आपले वडील सांगतात म्हणून ऐकलं पाहिजे, म्हणून आम्ही त्यांचं ऐकलं. पण माझे सह्याद्रीच्या मुली किंवा माझे सह्याद्रीचे दुर्गसेवक मात्र नाही ऐकले. त्यांनी हा कार्यक्रम करायचा ठरवला आणि त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी केला. त्याबद्दल मी माझ्या सगळ्या सह्याद्रीच्या लेखीचं या ठिकाणी मनापासून त्यांच्या पाठीवर कौतुकाचे थाप टाकतो की एक आनंदाचा क्षण तुम्ही माझ्या परिवाराला या ठिकाणी दिलात. अधिक वेळ न घेता आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांच्या सहकार्यातनं आपण गेल्या 5 तारखेला सह्याद्री वर्धापन दिनानिमित्त आजपर्यंतचा हायेस्ट आकडा आपण त्या ठिकाणी 293 रक्तदाते आपण त्या ठिकाणी रक्तदान आपण त्या ठिकाणी केलं. ज्यांच्या सहकार्य झालं ते विराट दांडे या ठिकाणी आले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी मी ऋषी समर्थ आणि कैलास यांना सांगतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर टीम पावनगड कोल्हापूर याला विनंती आहे. संस्था आहे किंवा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा संस्था आहेत की ज्या गडकोटासाठी काम करत आहेत. पण त्यातली सह्याद्री प्रतिष्ठान ही अशी संस्था आहे की जी 12 सुद्धा म्हणू शकतो. तो पावनगड किल्ला आपल्या त्या ठिकाणी माहिती पावन करण्यासाठी गेले अनेक वर्ष आपल्या त्या ठिकाणी सहभाग करत आहेत. त्या पावनगड टीमचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. आता होतं अशा निर्भीड जंगलामध्ये बिनधास्तपणे निर्धास्तपणे शिवगड किल्ल्यावर जाऊन त्या शिवगडाची त्या ठिकाणी पूर्णपणे तटबंदी असेल, तिथल्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या वास्तू असेल, त्या वास्तूंना उजागर करण्याचं काम. यानंतर पालघर जिल्ह्यामधून किल्ल्यावरती जायचं. ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, हे सगळं आपल्या अंगात खांद्यावर त्या ठिकाणी झेलायचं आणि त्या गडकोटाच्या संवर्धनाचं काम त्या ठिकाणी करायचं. असं गेल्या 3 ते 4 वर्षापासून कार्यरत घेतली पाहिजे. म्हणून एखादी नवीन संस्था जेव्हा या महाराष्ट्रामध्ये कार्यरत होते तेव्हा मग राजगड असेल, प्रतापगड असेल, सिंहगड असेल, असे जे प्रसिद्ध किल्ले असतात त्या प्रसिद्ध किल्ल्यावरती जाऊन काम करतात, कचरा उचलतात. तसं करण्यासाठी मी निसर्ग ग्रुप कराड यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. सह्याद्री म्हटलं की या सह्याद्रीमध्ये असणारे उंच उंच कडे, त्या उंच उंच कड्यावर असणारे उंच उंच शीट. पावसाळा जवळ आला की जसं आपल्या घरातलं किंवा आपल्या पिढ्यातलं जसं पेडगं बाहेर पडतात तसं तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य निसर्गप्रेमी झाडं लावण्यासाठी आपण बाहेर पडतो. तो फोटो फेसबुकवर टाकतो, प्रशंसा मिळवतो, परंतु नंतर त्या झाडांचं संरक्षण त्या ठिकाणी करत नाही. देऊन त्याच्या सामाजिक कार्याचा आपण या ठिकाणी गौरव करत आहोत. एका हाताने गडकोट्यासाठी राबणाऱ्या हातांचा, एका बाजूने समाजासाठी राबणाऱ्या त्या हातवटीची स्थापना झाली. काय असं मोठं काम केलंय. पण मला असं वाटतं की एखाद्या संस्थेची स्थापना किती वर्षापूर्वी झाली हे महत्वाचं नाही, ते अगदी कमी काळामध्ये किती महान कार्य केलंय हे महत्वाचं आहे. गेल्या 3.5 सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण 2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी मोहीम घेतली होती. जवळपास 1000च्या आसपास पूर्वसेवक त्या ठिकाणी उभे होते. आपण नगरगड किल्ल्यावरती काम करतो. सह्याद्री प्रतिष्ठानसाठी एखादी संस्था सुट्टी काढाव्यात यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय त्यासाठी आपण या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी करत आहोत. यानंतर टीम देहरगड मिळाली पाहिजे यासाठी ही टीम देहरगड अनेक वर्षापासून काम करत आहे, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. यानंतरचा आजचा राजगड किल्ला गाजवला किंवा सजवला, जशा प्रकारे मुरारबाजी देशपांडे गाजवला सजवला, तसंच आजचा हा कार्यक्रम आजचा सोहळा झाल्यानंतर पुढचे 2 महिने सगळ्या दिवसाचे मोठे सोहळे झाले. एका बाजूला वसंतगड गाव, या दोन्ही गावाच्या सीमेवर असणारा हा वसंतगड किल्ला. या वसंतगड किल्ल्यावर कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर लांबीची इतकी तटबंदी. प्रेरणा घेऊनच मी काम करतोय 2017 पासून. म्हणजे मला जे सावली बनायचे आहे ते हुकुमची सावली बनायची आहे.
एवढंच मी बोलू शकतो की हुकूमसाठी काही करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मग या सह्याद्री बसांच्या कार्यक्रमाला कोण यायला पाहिजे? जे हात दाबले त्यांचा सन्मान त्याच व्यक्तिमत्वाच्या हस्ते व्हायला पाहिजे ज्यांचं या भूमीसाठी काहीतरी अमूल्य योगदान आहे. म्हणून आपल्या क्रांतिकारकाच्या प्रती, आपल्या राष्ट्राच्या प्रती, विद्यार्थ्यांच्या प्रती ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं, ज्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला, असे पद्मश्री पुरस्कार विजेते गिरीश काका प्रभुणे यांच्या हस्ते तुमचा सगळ्यांचा या ठिकाणी सन्मान केला गेला. मी खरं सांगतो, गेल्या 14 वर्षामध्ये दिलेला सगळ्यात महत्वपूर्ण आणि मला आनंद देणारा हा सन्मान आहे असं मला वाटतं की अशा विभूतीच्या, महान विभूतीच्या हस्ते तुमचा सगळ्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं. थोड्या वेळापूर्वी 2 मिनिटापूर्वीच एक विषय सांगितला. ही माणसं काय आहे, ही माणसं कशी आहेत, ही माणसं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये का घडली, ही माणसं महाराष्ट्रातच का जन्मली, याचं उत्तर आपल्या सगळ्यांना, याचा प्रश्न जर पडला ना तर त्याचं उत्तर इथं आहे. त्याचं उत्तर याच व्यासपीठावरून देतोय. 10 मिनिट झाले असतील. 10 मिनिटापूर्वी सांगितलं की आज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं दर्शन घेतलं. मग ते आई भवानीचा आशीर्वाद असेल, तुकाराम महाराजांचा असेल किंवा शिवछत्रपतींचा आशीर्वाद असेल, एक विचार मनामध्ये आला की नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती त्या ठिकाणी असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा चांदीच्या पालखीत रायगडावर गेले पाहिजे. हा विचार आला. तो विचार तुमच्या समोर मांडला. एक माणूस उभा राहिला, त्याचं नाव आहे रवींद्र फडतरे. 75,000 रुपये शिवाजी महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसाठी आपण त्या ठिकाणी देणार आहे. सोबत येताना कोरा चेक त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि 75,000 रुपयाचा चेक त्या ठिकाणी काकांच्या हस्ते काकांना त्या ठिकाणी सुपूर्द करणार आहेत. मी संजीवनी ब्लड बँकेचे संचालक रवींद्र फडतरे सर असतील, निशांत ढोरे असतील, प्रशांत मोहन असेल, या तिघांना विनंती करतो की हा जो काही स्वराज्य समिधा आहे ती समिधा आपण काकांच्या चरणी त्या ठिकाणी अर्पण करावी, की जेणेकरून येत्या काळामध्ये जे शिवरात्रीचा 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी शिवने ते रायगड असते त्याच्या अगोदरच हे आपण त्या ठिकाणी करू. आणि मला विश्वास आहे की आमची सह्याद्री बसान दुर्ग सह्याद्री प्रतिष्ठानच्या आजच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यासपीठाच्या समोर बसलेले माझे सर्व शिवभक्त, या कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिले गेले, पिंपरी चिंचवड शहराचं भूषण आणि ज्यांचं संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित केलं, असे वंदनीय पद्मश्री गिरीजी प्रभुणे सर, त्यांच्यासह या कार्यक्रमासाठी ज्यांचं मनोगत आपण काही क्षणांपूर्वी ऐकलं, असे हरिभक्तपरायण चैतन्य महाराज, चिंचवड परिसरातील नगरसेवक आमचे मित्र आदरणीय अमितजी गावडे, अभयराजजी शिरोळे, सर्व उपस्थित मान्यवर, सिनेकलावंत अक्षय वाघबारे साहेब, सर्व व्यासपीठावरील मान्यवर. आता खरं तर ते अध्यक्षांचा आवाज इतका फरडा आहे की आपण सगळे स्लो वाटतोय आणि ती ऊर्जा इतकी असते की माझी पहिल्या ओळखीपासून ती मी आजच्या क्षणापर्यंत सुद्धा त्यांच्या त्या औरातून बाहेर येत नाही, आलेलं नाही. त्यामुळे श्रमिक गोजमगुंडे भाऊंचा जो काही ओरा या महाराष्ट्रावर किंवा तुमच्या आमच्यावर नाही तर या देशातल्या सर्व दुर्गांवर त्यांचा ओरा आहे असं मला वाटतं. पण मला एक प्रश्नही पडतो, मी मगाचपासून विचार करतोय, भाऊ हे कुठं मिळतो सगळं तुम्हाला? आत्ता बघितले मी, आम्ही गेल्या 20 वर्षामध्ये अनेक व्यासपीठांवर उपस्थित राहिलो. एकही व्यासपीठ असं नव्हतं की इतक्या वेळ उभं राहिले.
कधीच नाही. सगळे समोरचे उभे राहिलेले असतात, आम्ही बसलेलो असतो. तुम्ही बघा, आपण तासभर उभे होतो पुरस्कार द्या, कुणालाही बसूशी सुद्धा वाटलं नाही. याचं कारण काय आहे? जो इतिहास जो 400-500 वर्षापासून या देशामध्ये आहे, त्या इतिहासाला कुठेतरी तुटकं फटकं स्वरूप जे होतं त्याला कुठे ना कुठेतरी चांगली झळाळी देण्याचं काम गेल्या काही वर्षांमध्ये, केवळ गेल्या 70 वर्षांमध्ये आम्हाला इतिहास कळाला, नक्कीच कळाला. स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये आपल्याला इतिहास माहीत झाला असं नाही, माहीत झाला, परंतु दुर्दैवानं आपण त्याला त्या वास्तूंना डागडुजी नाही करू शकलो. त्या चिमुकलीनं सांगितलं की गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाचं GR आणण्याचं काम सुद्धा जर कोणी केलं असेल तर हुकुम सरांनी केलं. त्याला काय काय त्यांना किती पायऱ्या झिजवाव्या लागल्या, किती कष्ट करावे लागले हे मी काही क्षणांसाठी त्यांच्याकडनं ऐकलं. परंतु कामाची जी मनापासूनची जी प्रेरणा असते, ती प्रेरणा आणि ऊर्जा संबंध महाराष्ट्राला देण्याची धमक ज्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या नेतृत्वात आहे, ती आज सुद्धा गेली 14 वर्ष इथं तेवत दिसते, हे माझ्यासारख्याला सुद्धा जाणवतं. खरं मी मागच्या मोरारबाजी देशपांडेंच्या जेव्हा समाधी सोहळा होता, ज्यावेळी भगवा ध्वज त्या ठिकाणी उभा केला, मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि मी प्रचंड भारावून गेलो होतो की नक्की सह्याद्री प्रतिष्ठान हे काय करतोय तरी काय, की इतक्या मोठ्या संख्येने तरुणांची संख्या या प्रतिष्ठानकडे नव्हे किंवा या प्रतिष्ठानकडे जी आकर्षिली जाते. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शंभूरायांचा खरा इतिहास आणि त्यांनी ज्या ज्या परिस्थितीत काम केलं त्या परिस्थितीची जाणीव करून देणारा एक तरुणा बाण एवढे ते कळत नाही. त्यांच्या आवाजातला तो भरदस्तपणा आणि तुमच्या आमच्यावर त्यांचं मनावर असलेलं राज्य ते सांगतात. तुम्ही आता वडिलांचं कसं सांगितलं की आई वडिलांनी सांगितलं की हे करायचं नाही, तुमच्या वडिलांचं तुम्ही ऐकलं का हा एक प्रश्न आहे. पण तुमच्या ज्या आई वडिलांनी तुमच्यासारख्या समाजाला दिशा देणाऱ्या युवकाला जन्म दिला, त्या युवकाप्रतीच्या आई वडिलांची भावना या युवकांमध्ये काय असेल यासाठी आजचा त्यांचा गोड समारंभ होता. 52 वर्ष झाली तरी सुद्धा मला ते, मी परवा आमच्या सांगलीमध्ये 50 वर्ष लग्न झालेल्या जोडप्यांचा आमचा कार्यक्रम झाला, त्यांची परत लग्न केली. 50 वर्षानंतर ब्लॅक अँड व्हाईट डेजला उजाळा. ते मी 52 वर्ष बघितलं सर, त्यांच्यामध्ये हे सगळ्या लोकांची ऊर्जा एवढी सामावलेली आहे. ते सगळं आमचे आई वडील आहात तुम्ही, तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला खरोखरीच वाटत नाही की तुमची इतकी समाजाप्रती असलेली जी भावना आहे आणि तुमच्या मुलांकडून किंवा हे सगळी 16,000 तुमची पोरं आहेत, त्यामुळं तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती ही तुमच्या चेहऱ्यावरचं तेज सांगून जाते. मला खरं तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला तिकडे बोलायची फार इच्छा होती, परंतु मी ते बोललो नाही, मी तुमच्याशी बोललो नाही. परंतु आज मात्र मला सुद्धा माझ्या आई वडिलांचं दर्शन त्यांच्या रूपामध्ये झालं. आज खरोखरीच तुम्ही भाग्यवान आहात की श्रमिक गोजम गुंडे भाऊसारखा मुलगा तुम्हाला पुत्र प्राप्त झाला आणि ज्यांनी समाजाला आणि देशाला नव्हे तर या उद्याच्या काळात तुम्ही आम्ही राहू न राहू. आजकाल जनरेशन गॅप म्हणतात, मगाशी भाषणात त्यांनी सांगितलं, याची देही याची डोळा, त्या चिमुकलीने भाषण केलं आणि तुम्ही तुमचा वारसा पुढे द्यायचं काम हे आत्ताच करता. देवांशी आणि ती मुलगी आहे स्वरा, आज त्या दोघींच्या रूपानं हा वारसा, पूर्वी जनरेशन गॅप हा 15-20 वर्ष 25 वर्ष असा होता, परंतु आता तुम्ही ज्या पिढ्यानपिढ्या वयात यात फरकच नाही. तुमच्यामुळं 70-80 मध्ये आलेली सुद्धा लोक 25तल्या तरुणासारखं काम करायला लागली. त्यामुळं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज
समाजाला दिशा देण्याचे काम तुम्ही करताय. हे काम माझ्याकडे शब्द खरोखर आता मी अडखळत जाईल थोड्या वेळाने, पण ते अडखळत न जाता तुमची ऊर्जा आमच्यासारख्यांना सुद्धा प्रेरणा देत राहो. तुमच्याकडे 1000 वेळा तुमच्या समोर नतमस्तक झालं तरी ते कमी आहे. आज मी तुमच्या समोर पुन्हा एकदा सर्वांसमोर नतमस्तक होतो, शिवरायांच्या समोर नतमस्तक होतो. आज त्यांचा इतिहास आणि त्यांची प्रेरणा मगाशी महाराजांनी सांगितलं, एवढा क्षण जरी आपल्याला त्यांच्यातला मिळाला तरी आपण भाग्यवान आहोत. तो क्षण माझ्या प्रत्येकाच्या जीवनात येऊ, आपण ती अपेक्षा ठेवूया. आणि सह्याद्री प्रतिष्ठाननं हे जे काम म्हणण्यापेक्षा कर्तव्य म्हणून जे करतायत ते कर्तव्य देशाला सुद्धा प्रेरणा देत राहील अशीच अपेक्षा आपल्याकडूनही व्यक्त करतो. लांबलेले शब्द आहेत, परंतु सर मी खरं प्रामाणिकपणाने सांगतो, अनेक लोक या शहरामध्ये काम करतात. मी मागच्या वेळी पण म्हटलं होतं, सगळ्याच ठिकाणी पैसेही लागत नाही, सगळ्याच ठिकाणी माणसंही लागत नाही, सगळ्याच ठिकाणी डोकंही लागत नाही. योग्य ठिकाणी योग्य वेळ आल्यानंतर योग्य त्या गोष्टी वापर करण्याची जी तुमच्यातली कला आहे ती कला अतिशय वाखाणण्यासारखी आहे. त्यामुळे हा समाज आणि ज्याला इतिहास प्रेम आहे, शिवप्रेम आहे, तो तुमचा सुद्धा भक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज सह्याद्री प्रतिष्ठानचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला वाटलं होतं सह्याद्री प्रतिष्ठानने एखादा कार्यक्रम ठेवलाय, परंतु आज तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांना यामध्ये सामावून घेतलंय. कृतज्ञता सोहळा त्यांचा आयोजित केलेला आहे. मी त्या सर्व संस्थांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण आलात, आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. लांबलेले शब्द संपवत असताना प्रभूने सर आपल्याकडून आम्हाला ऊर्जा नक्की मिळेलच, त्याचीही आपण सर्वांना त्याबद्दलही आशीर्वाद करतो, 2 शब्द सांगावेत अशी आपल्याला विनंती करतो. आणि थांबताना पुनश्च एकदा श्रमिक सर आमच्या लायकीचं किंवा आमच्या पात्रतेचं ज्या ज्या गोष्टी असेल, जो तुमचा हुकूम असेल तो आम्हाला शिरसावंद असेल, हेही या निमित्तानं खात्रीपूर्वक सांगतो. मला या निमित्तानं आपण या ठिकाणी बोलवलं, मला 4 शब्द बोलण्याची संधी दिली आणि ते आपण ऐकून घेतलीत, त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि माझी लागलेली थांबतो. जय शिवराय. नंतर काकाचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन लागेल. मी अक्षयला विनंती करतो की दादा आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. व्यासपीठावरती जे सगळे उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार. अवधूत गांधीजी इथे आहेत. मला वाटतं की शिवाजी महाराज जे आपले आराध्य दैवत आहेत, मला 2 माणसांमुळे कळाले. एक तर आमचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, ज्यांचे मी मनापासून आभार मानतो, आणि दुसरे म्हणजे श्रमिक सर, ज्यांच्यामुळे मला कळते की इतके किल्ले म्हणजे आपल्याला सुद्धा, म्हणजे मला आता माहीतच नव्हते ना, आपल्याला काही निवडक किल्ले माहिती आहेत, ज्या ज्या गडांवरती आपण जातो, ज्या गडांची माहिती आपल्याला इंटरनेटवरती मिळते. खरंच सर तुम्ही खूप सुंदर काम करताय श्रमिकजी, आणि तुमचे जे सगळे सैनिक आहेत ते खरंच त्यांना हॅट्स ऑफ. आणि सर मी काल एक स्क्रिप्ट रिडिंगला गेलो होतो, तिथे आम्ही डिस्कशन करत होतो तुमच्या तिथे सह्याद्री प्रतिष्ठानबद्दल. ते मला सांगत होते आणि मला आज अभिमान वाटतं की मला जो आता अवॉर्ड मिळाला आहे तो मला नॅशनल अवॉर्ड मिळाल्याचा फील आला मला आज, कारण की इतकी एक्साइटमेंट होती आणि बाहेर इतकं कौतुक होतं सह्याद्री प्रतिष्ठान या फॅमिलीचं. मी फॅमिली म्हणतो कारण की तुम्ही एकजूट एकाच घरात राहणारी माणसं आहात आणि तुम्ही इतके मनापासून काम करता. तुमच्यात दुधा भाऊ कुठला नसतो, तुम्ही सगळे भाऊ बहीण, आपण आई वडील या नात्याने तुम्ही इतकं कष्टाने मनापासून काम करता. सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि सर मी काल जसं मागाशी म्हणालो की काल एका ठिकाणी मी बसलो होतो, डिस्कशन झालं होतं स्क्रिप्टचं, तर तिथे मला त्या प्रोड्युसरचं आणि माझं एक डिस्कशन झालं सर की जसं आपण बुक माय तिकीटवरती काही बुक करत असू किंवा बुक माय शोवरती जाऊन काही बुक करत असू तिकीट्स वगैरे, सो तिथे खाली ऑप्शन येतो डोनेट वेलफेअर, जसं चाइल्ड वेलफेअर आहे, अजून बऱ्याच ₹1 डोनेट केला जातो. तर आपल्या गडांसाठी जर असं काही ऑप्शन निघालं, मला वाटतं की तुम्हीच हे करू शकता. जसं की तुम्ही आता महाराष्ट्र शासनाकडनं जसा GR पास करून घेतलेला आहे, तर तसा जो ऑप्शन आला, जर आपल्या प्रत्येकाने ₹1 जरी डोनेट केला तरी तुमच्या कामाला किंवा तुमच्या या कष्टाला अजून फळ मिळेल. किंवा हा एक जर आपण ऑप्शन क्रिएट केला तर मला वाटतं की खूप छान होईल आणि जेणेकरून आपण घरात बसून सुद्धा त्या कामाला हात लावू शकतो.
असं मला वाटतं. सो हे एक माझ्या डोक्यात एक कल्पना कालपासून येत होती की जर आपण हा एक ऑप्शन केला, जसं चॅरिटेबल चाइल्ड वेलफेअर डोनेट 1 रुपीज असं येतं आपल्याला बऱ्याच ठिकाणी, जर आपण हा ऑप्शन केला गड संवर्धन किंवा असं काहीतरी नाव देऊन जर आपण जर ऑप्शन क्रिएट केला तर मला वाटतं की खूप मोठं योगदान आपण घरात बसून गड किल्ल्यांसाठी करू शकतो, आपला इतिहास जपण्यासाठी करू शकतो. पुन्हा एकदा आभार, तुम्ही मला इथे बोलवलं आणि तुमच्या फॅमिलीमध्ये सामावून घेतलं. मी तुमचं काम पाहत असतो. आता मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे आम्ही चित्रपट करत आहोत त्याच्यामध्ये शमीर सरांचा खूप मोठा हातभार असतो. ते कधी सेटवरती येत नाही. जसं आपण म्हणतो की एक बॅकबोन असतो, मागे काम करणारे एक हाडाचा कार्यकर्ता जो असतो ते शमीर सर आहेत. ते स्वतःला कधी मोठं समजत नाही, ते फक्त मी मावळा आहे म्हणतात. पण सर तुम्ही जे काम करत आहात हे कुठल्या सामान्य माणसाला शक्य नाहीये. सर खरंच तुमचे आभार की तुम्ही इतक्या लोकांना घेऊन तुम्ही पुढे चालला आहात आणि तुमच्या सगळ्या सह्याद्री प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. यानंतर 2 सन्मान या ठिकाणी होणार आहेत. कमीत कमी 1 लाख रुपये घेतात, पण कुठलंही मानधन न स्वीकारता मोऱ्या ढोल अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सहकार्य करत नेहमी त्यांचं आपल्याला सहकार्य असतं. त्या सहकार्याबद्दल, त्या साथीबद्दल मनपूर्वक आपले आभार. यानंतर धन्यवाद. यानंतर शेवटचं स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांना वंदन करतो. आजचा हा कार्यक्रम पाहताना पुन्हा एकदा त्या काळात छत्रपती शिवरायांनी अगदी बालवयापासून स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं त्यावेळच्या तरुणाईला आव्हान दिलं आणि बघता बघता भारत स्वतंत्र होण्याचं स्वप्न साकारू लागलं. राजगड, रायगड, प्रतापगड असे एक एक किल्ले सर करताना आत्ता तसे आपण सर्वजण मावळा कसा असेल, मावळा कसा दिसत असेल, चित्रपटातून इतिहासातून आपण त्याचे चित्र पाहिलं, भूमिका पाहिल्या. पण तुम्ही खरं शिवचरित्र जगत आहात. शिवाजी महाराजांचा काळ पुन्हा जिवंत करत आहात. ज्यांचं पूर्ण निवेदन आणि सगळा कार्यक्रम, ज्यांनी त्यांना जन्म दिला, त्यांच्या मातापित्यांचं आपण सत्कारही केला. पूर्ण 3 पिढ्या शिवमय झालेल्या पाहिल्या. जो काळ होता तो काळ काही करंटेपणामुळे पारतंत्र्याकडे आपल्याला जावं लागलं. जसं आता यांनी सांगितलं की पाथरवटांच्या हाताने हे किल्ले उभे राहिले, प्रतिमा उभ्या राहिल्या. सर्व देव जे आहेत त्यांच्या मूर्ती, इतक्या सुंदर मूर्ती, याची कदर करणारा राजा असावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला खरं वैभव प्राप्त झालं, खरं व्यक्तिमत्व मिळालं. शिवाजी महाराजांच्या आधी पूर्ण भारतभरामध्ये विस्कळीतपणा होता. स्वराज्य नावाची चीज काय असते ही शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष दाखवून दिली. जिजाऊ साहेबांच्या पोटी जन्माला आल्यानंतर असंच कर्तृत्व सगळ्या ह्याच्यात घडणार हे नक्की.
चिंचवडला चाफेकरांचा वाडा वास्तू 50-1 वर्षापूर्वी मी आलो चिंचवडला आणि पाहिलं की त्या वास्तूमध्ये जुगाराचा अड्डा, दारू पिणाऱ्यांच्या हातामध्ये ती वास्तू आहे. त्याच्या आधी 10-15 वर्ष शिवशाहीर, बाबासाहेब पुरंदरे, गोनी दांडेकर त्यांच्यामुळे 20-1 किल्ले ह्या 2 शिवशाहिरांच्या सान्निध्यात पाहण्याचं भाग्य लाभलं. आणि एखादी व्यक्ती, महाराष्ट्रात जन्माला आलेली व्यक्ती त्या गडकोटांशी आणि त्या किल्ल्यांशी किती एकरूप होते. इथे चिंचवडमध्ये शाहीर योगेश होते. आजच मी त्यांच्यावरचा एक लेख नागपूर तरुण भारतमध्ये लिहिला. शंभू राजांवरती त्यांनी जे 200 ओळीचं काव्य लिहिलेलं आहे हिंदीमध्ये, अंगावर असा नुसता रोमांच, काटा उभा राहायचा. हे सगळे ह्या काळात जन्माला आले आणि हळूहळू सगळे अस्तंगत झाले. सर इकडे एकदा